त्यांनी मला सांगितलं की नाही नाही ताई, आपण पक्षच काढायला पाहिजे, कारण हे लोक काही असे बदलणार नाही आहेत आणि आपण स्थापन करायला पाहिजे. आणि मी त्याची पण भावना प्लस माझ्या ज्या होत्या त्या भावना ह्या सगळ्या अरविंदला सांगितल्यानंतर अरविंद, आम्ही असं पहिला प्रश्न त्याचा होता की आपल्याला 550 चांगले लोक कुठून मिळणार. तर मी म्हटलं आपल्याला 550 जर चांगले लोक मिळत नसतील तर मग या आंदोलनालाही काही अर्थ नाहीये, कारण मग काहीच बदलणार नाहीये. प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर म्हणून आम्ही सो कॉल्ड तो पक्ष स्थापन केला. मी त्याची फाउंडर मेंबर होते आणि कुठेतरी मग जी दिशा होती ती हरवत चालली होती. पण आता असं आहे की आता म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता लागत आहेत, म्हणजे हा कट्टा जेव्हा होईल तोपर्यंत निकाल लागले असतील, पण एकूण जे सगळे एक्झिट पोल आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचं पुन्हा सरकार येण्याची चिन्ह नाहीत. आणि तिथं आता म्हणजे गेल्या 12-13 वर्षांपासून जे काही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं स्वतःचं सत्तेवर तिथल्या बस्तान बसवलं होतं ते राहणार नाही. असं तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे फार पटकन त्यांना खूप यश मिळालं आणि पटकन त्यांना तिथनं बाहेरही जावं लागतंय? नाही, कसं आहे की मला आता असं वाटतंय भाजपच्या विरोधात जे पण उभे राहतील त्यांना चिरडून टाकण्यात येईल. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे ते की जो कुठला पक्ष येईल, आता मला खरंच कोणी सांगावं की आज आम आदमी पक्षाने दिल्लीत, म्हणजे माझे आणि अरविंदचे काही मतभेद असतील, पण त्यांनी जे काम केलंय, जे तिथल्या शाळा बदलल्या आहेत, जे हॉस्पिटल्स काढलेत, दवाखाने काढलेत, विजेचे दरांचा प्रचंड प्रमाणात कंट्रोल ठेवलाय, पाणी जे मुबलक मिळतंय आणि ते पण अतिशय म्हणजे वाजवी दरात मिळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात, मग तिथली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो, त्या अक्षरशः म्हणजे लोअर दॅन द टेंडर्ड प्राइस ज्या होत आहेत, हे सगळं बघून अशी अपेक्षा नक्कीच होती की हे इतर पक्ष त्याला कॉपी करतील. कॉपी तर सोडा, उलट ते त्यांनाच आरोप करून त्यांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न होतोय ते बघून वाईट वाटतंय. आणि मग वाटतंय की ही खरंच लोकशाही नाही. आपण परत महाराष्ट्रात येऊ. ते विक्रम वेताळ मधल्या गोष्टीसारखं विक्रम आपला हट्ट सोडत नाही, तो परत जातो आणि वेताळाला घेऊन, तसं ते तुम्हाला म्हणजे जर भ्रष्टाचार आणि असं जर एखादा शत्रू नेता जर नसेल तर अन्न गोड लागत नाही वगैरे असं काही होतं की सतत पाहिजेच, म्हणजे रोज काहीतरी? नाही, तसं नाही. ऍक्च्युली काय होतं ना, एक इमोशनल अशी चलबिचल होते माझी. मला असं ते बघवत नाही आणि असं वाटतं लढावं आपण याच्या विरोधात. तर होतं काय राजीवजी, मी जसं सगळ्यांनाच बहुतेक माहिती आहे की मी खूप ट्रॅव्हल केलंय, म्हणजे जवळजवळ 65 देश फिरली आहे, अगदी नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत. आणि प्रत्येक वेळेस आलं की असं वाटतं की हा देश आपला कधी बदलणार. खरं तर या देशात सगळं आहे. स्नो पीक्स आहेत, बीचेस आहेत, बॅकवॉटर्स आहेत, सगळं डेझर्ट्स आहेत, सगळं आहे जे कुठेच नसतं. पण आपण ना इथे टुरिझम डेव्हलप करतोय, ना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय, आणि आपले जे लीडर्स आहेत त्याला काही विजन नाही, काही नाही. जेव्हा मी गडकरींविरुद्ध लढले आणि